खलिस्तानवादी अमृतपाल सिंग भोवती पंजाब पोलिसांनी फास आवळलेला आहे आणि त्याचा पोलीस कसून शोध घेतात। जालंधरच्या महितपूर गावामध्ये त्याला घेरण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला, मात्र तो पोलिसांना चकवा देऊन त्या ठिकाणाहूनही पसार झाला। पंजाब पोलिसांच्या टार्गेटवर असलेला अमृतपाल सिंग पोलिसांना सतत गुंगारा देतो। पोलीस त्याचा ठाव ठिकाणा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत। पंजाबसह इतर राज्यातही त्याचा शोध घेतला जातोय, पण आतापर्यंत पोलिसांना काही यश आलं नाही। याच दरम्यान भरधाव वेगाने जाणाऱ्या एका वाहनाचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागलाय। ते वाहन अमृतपाल सिंगच्या ताफ्यातलं असल्याचं बोललं जात आहे। या व्हिडिओमध्ये एका पाठोपाठ एक 3 वाहनं भरधाव वेगाने जाताना दिसत आहेत। त्या वाहनांचा पंजाब पोलिसांकडून पाठलाग केला जात असल्याचं पाहायला मिळतंय। तर दुसऱ्या सीसीटीव्ही चित्रफितीत अमृतपालच्या ताफ्यातील वाहनांनी रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या दुचाकीला धडक दिल्याचं समोर आलंय। अमृतपालच्या वाहनांचा पोलीस पाठलाग करत असल्याचं सीसीटीव्ही चित्रफितीतून समोर आलंय। दरम्यान अमृतपाल सिंग पसार होण्यात यशस्वी झालाय। हम उस जगह मौजूद हैं जहां से काफिला अमृतपाल का आ रहा था। इसी रोड से ये शाहकोट और परजिया गांव है, वहां से काफिला आ रहा था और यहां पर ये महतपुर आगे जगह है। साथ ही वहां पर वो काफिला जो है वो निकलने वाला था और यहां से एक शॉर्टकट लेने की कोशिश की गई। ये जो सड़क आप देख रहे हैं, यहाँ से अमृतपाल और उसके साथियों की ओर से, जहां पुलिस पीछे चेज कर रही थी, यहाँ से अंदर घुसकर, क्योंकि मेन सड़क ये है और यहाँ पर आगे पुलिस की ओर से नाकाबंदी की गई थी। हालांकि जो फोर्सेस हैं वो साथ में तैनात थी, लेकिन वहाँ ना जाने की बजाय, क्योंकि नाकाबंदी थी और जाम था, इस रोड से अंदर छोटी गली के वो जो है वो जाकर अंदर जाने की कोशिश की है। अमृतपाल सिंग याला शेवटचं जालंधरमध्ये पाहिल्याचं बोललं जातंय। शनिवारी दुपारी अमृतपालच्या वाहनांचा ताफा जालंधरच्या महितपूर गावात पोहोचल्यानंतर पोलिसांनी त्याची नाकाबंदी केली। त्यावेळी अमृतपाल आपल्या वाहनातून पसार झाला, पण पोलिसांनी अमृतपालच्या ताफ्यातील 4 वाहनं जप्त करण्यात यश मिळवलंय। ती वाहनं खरेदी करण्यासाठी कुणी आर्थिक मदत केली का, याचा शोधही पोलिसांकडून घेतला जातोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।